आज आपण बनवणार आहे गव्हाच्या पिठाच्या कापण्या। त्यासाठी 3 वाटी पीठ घेतले गव्हाचं, 1 वाटी चण्याचं पीठ घेतले, 1 वाटी गुळ घेतला। या वाटीचं माप आहे, या वाटीने घेतले। बडीशोप आणि इलायची हे दोन्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेतले। आता गुळ आपण याला ठेवूया। गॅस चालू केलाय, त्यात पाणी ओतूया। जास्त नाही ओतायचं, थोडं 1 ग्लास पाणी ओतलंय। याच्यात याची कापी करून घेऊया। उकळवून घ्यायचं नाही, फक्त आपल्याला आहे ना गुळ वितळवून घ्यायचा आहे। आकार सुरू झालाय ना आता, म्हणून आम्ही कापण्या बनवतोय। आखाडामध्ये म्हणतात तळलेले पदार्थ खाल्ले पाहिजे, म्हणून आकार निमित्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या। तुपाचं मोहन आहे, चांगलं करून घेऊया। आता आपण हे गुळाचा पाक केलाय ना, तो टाकूया याच्यात थोडा थोडा करून। आपल्याला हे पीठ घट्टच मळायचं आहे, पातळ नाही करायचंय। कालवून घेऊया। टाकायचं राहिलं होतं, मीठ टाकूया। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद टाकूया। आणि चांगलं कालवून जे आपण तुपाचं मोहन कडवलं होतं ना, ते ओतूया आता थोडं थोडं। आपण चांगलं हलवून घेऊया। गरम आहे म्हणून चमच्यानेच हे करूया। पीठ मळून झालंय आपलं, बघा असं पीठ मळायचं। जेवढं पाणी होतं ना गुळाचं तेवढ्यातच मळलंय, तर थोडस पाणी लागले। मला वाटतं अर्धा कप लागला असेल पाणी। आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। झाले आपले 10 मिनिटं। आता आपण लाटायला घेऊया। आपण लाटूया। टाकूया खसखस, परत पलटी करूया।
जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची. हे पीठ नाही लावलं सुकं, कारण ना तेलामध्ये ना पीठ हे होतं. कापण्या करायला घेऊया. चाकू घेतलाय मी. झाल्या आपल्या कापण्या कापून. आपण आता तेल ठेवूया. फ्राय करण्यास गॅस चालू करूया. कढई ठेवूया. तेल टाकायचं. तेल आपलं गरम होत आहे. तर आपण हे कापण्या काढून घेऊया प्लेटी. असं पीठ पाहिजे. याच्यापेक्षा थोडं गरम असलं तरी चालेल. माझ्याकडून जास्त कडक झालं. आपलं तेल तापतंय. पीठ लावते. खाली चिटकत ना थोडस. गुळ असल्यामुळे ना ते चिटकत खाली. आपण लाटून घेऊया. बघूया आपलं तेल तापलं का. एक सोडून गॅस मिडियमच ठेवायचा. जास्त फास्ट नाही करायचा. आपला तेल तिथे तापल्या तोपर्यंत आपण दुसऱ्या कापण्याची तयारी करून ठेवूया. टाकूया आपण. मिडियमच गॅस ठेवलाय मी, फास्ट नाही केला.
चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घेऊया, जास्त पण नाही. कापल्या तयार, काढून घेऊया. अशाच प्रकारे हे दुसरे पण भाजून घेऊया. झाल्या आपल्या कापल्या तयार. बनवून बघा.